तर राज्यामध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकांची धामधूम सध्या सुरू आहे। मात्र अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम आहे। प्रत्येक पक्ष युती आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहे। मतांचं आणि परिस्थितीचं समीकरण बसून निवडणुकांना सामोरं जाणार आहेत। मुंबईमध्ये शिवसेना भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे। रंगशारदा सभागृह येथे झालेल्या बैठकीमध्ये 227 पैकी 207 जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले। 20 जागांबाबत आज उपमुख्यमंत्री शिंदेंशी प्राथमिक चर्चा झाली। आता अंतिम चर्चा मुख्यमंत्र्यांशी होणार आहे। तिकडे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली 35 जणांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। काल रात्री उशिरा ही यादी येणार होती, मात्र आयत्या वेळी ती रद्द करण्यात आली अशी माहिती समोर येते। मुंबईतल्या मोजक्या जागांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। दादर प्रभादेवी येथील वॉर्ड मिळावेत यासाठी जोर लावला जातोय आणि त्यामुळे इच्छुकांची मनधरणी करून आज या संदर्भातला अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा आज होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला 62 जागांचा प्रस्ताव, तर काँग्रेस तब्बल 156 जागा लढण्याच्या तयारीत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।